कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। गुहागर मारहाण प्रकरणाने संतापाची लाट, पोलिसांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, पोलिसांच्या भूमिकेवरती उपस्थित झाले प्रश्नचिन्ह। महाडमधील सौ गावातील गरम पाण्याच्या कुंडाकडे दुर्लक्ष, पर्यटन स्थळाला सोयी सुविधांचा मोठा अभाव, पर्यटकांना करावा लागत आहे मोठ्या अडचणींचा सामना। पेण तालुक्यातील मयूर वनगे मारहाण प्रकरणाला 3 दिवस उलटूनही 4ही आरोपी पोलिसांच्या हाताबाहेर। आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मयूर वनगे यांच्या पत्नीची पोलीस अधीक्षकांकडे धाव। आणि अलिबाग जिल्हा रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी करत एका महिला रुग्णाला नवजीवन। अलिबाग मेडिकल कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी, डॉक्टरांच्या टीमचे सर्वत्र कौतुक। आता पाहूयात सविस्तर वृत्त। 3 दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये एक संतापजनक घटना घडली। 3 तरुणांनी 2 तरुणांना अमानुष मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। हा अंगावरती काटा आणणारा मारहाणीचा व्हिडिओ या मारहाण करणाऱ्या तरुणांनी समाजामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वतः सोशल मीडियावरती व्हायरल केला असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे। हा व्हिडिओ पाहून संपूर्ण समाज हळहळतोय। सर्वसामान्यांमधून तीव्र चीड व्यक्त केली जाते। पण या घटनेपेक्षाही धक्कादायक आणि संतापजनक बाब आता समोर आलेली आहे। गुहागर पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांचा आवाज असलेली एक कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। या कथित संभाषणामध्ये पत्रकार आणि पोलीस निरीक्षक यांच्यामध्ये या प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याचे ऐकून येत असल्याचा दावा केला जात आहे। माझे कोकण या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, परंतु या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत। या मारहाणीचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी जेव्हा पत्रकारांनी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांना फोन केला, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून सुजाण नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी कायद्याची बाजू घेण्याऐवजी चक्क त्या अमानुष मारहाणीचं उघडपणे समर्थन केल्याचं ऐकायला मिळत आहे। नेमकं काय संभाषण झालेलं आहे ते आपण पाहूया। भाई काय रे साहेब नमस्कार। अहो तो मारहाणीचा व्हिडिओ आला होता, काय विषय आहे? अरे काय नाही, ते लोक ते दारू पीत बसलेले तिथे। हा, ते लोक हे जे आहेत ना पोरही तळीवर जानवड्याची, म्हणजे मार खाणारी की मार खाणारी की मारणारी? खाणारी। हा, दारू पीत बसलेले तिथे हे लोक विचारला गेले, त्यांनाच उलट बोलायला लागले म्हणून त्यांना फटके दिलेत। होय का? अरे रवी करायला लागले। हा अरे रवी, तो आगाव आहे तो पोरगा। बापाला बोलवलं तर बाप म्हणतो पोरगा वाया गेलेला आहे, माझ्या तालुक्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे, त्याला फटकेच द्या चांगले। हा हा हा, त्याच लायकी असं आहे ते मारहाणीचं व्हिडिओ। ओके ओके ओके, चांगल्यासाठी मारले त्यांना। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। सांगून ऐकत नाही पोरही, वाया गेलेली आहेत ते दोघेही। हा, 3-4 जण होते, 2 जण पळाले, 2 जण सापडले, त्यांच्या बोचर फटके दिले 2-3 त्या लोकांनी। चांगलं काम केलं उलट। होय ना? काय करू नका, चांगल्या उद्देशाने हे केले त्यांना। ओके ठीक आहे ठीक आहे। ते वाया गेलेली कार्टी आहे ती। बाप म्हणतात मी नाही मारू शकत, तुम्ही तरी त्याला जोडा चांगलं। होय ना? असा विषय। ओके ठीक आहे। काय करू नका। चालेल। ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। जर संबंधित तरुणांकडून काही चूक झाली असेल तर त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार कायद्याला आहे की कायदा हातात घेणाऱ्यांना? पोलीस प्रशासनच जर अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांच्या बाजूने उभं राहणार असेल तर मग सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कोणाकडे? तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेची भूमिका नेमकी काय असावी यावरही चर्चा सुरू झालेली आहे। माझे कोकण या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, परंतु जर ही खरं असेल तर संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात। आता या प्रकरणात प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत महाड तालुक्यातील सौ गावाजवळ असलेले गरम पाण्याचे कुंड हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। मात्र येथे जाण्यासाठी आवश्यक सोयी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या कुंडातून वर्षाचे 12ही महिने गरम पाणी वाहत असून गंधकयुक्त पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे विकार कमी होतात अशी पर्यटकांची धारणा आहे। त्यामुळे दरवर्षी देशाच्या विविध भागांमधून हजारो पर्यटक येथे भेट देतात।
मात्र राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 2 मिनिटांच्या पायी अंतरावरती असलेल्या या स्थळाकडे विकासाच्या दृष्टीने अद्यापही दुर्लक्ष झालेले आहे। परिणामी अनेक पर्यटक महामार्गावरूनच या स्थळाचे दर्शन घेऊन पुढे निघून जातात। प्रशासनाने तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत या पर्यटन स्थळाचा विकास करावा अशी मागणी पर्यटक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील मयूर वनगे मारहाण प्रकरणाला 3 दिवस उलटूनही 4ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। पेण जवळील कामार्ली येथील वनगे फार्म हाऊस वरती शनिवारी रात्री व्यावसायिक मयूर वनगे यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वनगे यांच्यावरती पनवेल येथील गांधी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिलेली आहे। या प्रकरणी भाजपचे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह हरेश दळवी, रुपेश दळवी आणि रणजित दळवी यांच्या विरोधामध्ये पेण पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मयूर वनगे यांच्या पत्नी नीना वनगे यांनी पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांची भेट घेतली आहे। या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी ग्वाही पोलीस अधीक्षकांनी दिल्याची माहिती कुटुंबियांनी दिलेली आहे। 1 ऑगस्ट रोजी झालेला जो भ्याड हल्ला बोलता येईल किंवा त्याला जी मारहाण झाली, जीवघेणा हल्ला झाला, त्याच्या संदर्भात आम्ही आज मॅडमच्या बरोबर चर्चा केली। मॅडमने आम्हाला आश्वासित केलं की आरोपी लवकरच तात्काळ आमच्या पोलिसांच्या कस्टडीत असतील आणि आम्ही तीच मागणी केली की त्याला मयूरला मृत्यूशी झुंज घेतोय गांधी हॉस्पिटलमध्ये। आज सुद्धा त्याचं ऑपरेशन चालू असताना आम्ही आता इथं न्याय मागण्यासाठी आलो, का तर आरोपी हे मुकाट फिरतायत आणि अशांना जेरबंद केलं पाहिजे, कारण हे समाज विघात अजून समाजामध्ये दहशत निर्माण करतील, म्हणून आरोपींची अटक झाली पाहिजे या मागणीसाठीच आम्ही आलो। मी नीना मयूर वनगे बोलतेय। माझ्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे। ते आता गांधी हॉस्पिटलमध्ये ICU रूम मध्ये आहेत। तर आता मी मॅडमला भेटून आली। मॅडम झाली माझी हे बोलला चाल, तर मॅडम बोलल्या मी मॅडमला रिक्वेस्ट केली का आज 5 दिवस झाले म्हणून आम्हाला न्याय पाहिजे, म्हणून त्यांना अटक नाही झालेली अजून। तर मॅडम बोलल्या तुम्हाला मी न्याय मिळवून देईल आणि मॅडमनी सांगितलं, मी मॅडमला बोलली मला लवकरात लवकर न्याय पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला जे त्यांनी त्रास दिलेला आहे, गुंडगिरी पाठवून त्यांनी माझ्या नवऱ्यावर जी क्रूरता दाखवलेली आहे त्याच्याबद्दल मला न्याय मिळाला पाहिजे आणि मी दुसरं काही बोलत नाहीये। मला माझ्या नवऱ्याला फक्त न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। अलिबाग जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वी करत एका महिला रुग्णाला नवजीवन दिलेले आहे। अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील कविता अभिजित खेमजी या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या। अपघातामुळे त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत होऊन गाठ तयार झाली होती, त्यामुळे त्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला होता। मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर पूर्वा पाटील या आणि न्यूरोसर्जन डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना तातडीने शस्त्रक्रियेची गरज समजावून सांगितली। जवळपास 2 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टर कृष्णमूर्ती कोकणकर यांच्यासह तज्ञ डॉक्टरांच्या टीमने यश मिळवले। डॉक्टर पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील आणि निवासी शल्यचिकित्सक डॉक्टर शीतल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली। अलिबागमध्ये अशा प्रकारची गुंतागुंतीची मेंदूवरील शस्त्रक्रिया प्रथमच यशस्वी झाल्याने डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानलेत। जवळजवळ आठवडा झाला। मंगळवार ह्याच तारखेला जवळजवळ सकाळी 11:00-12:00 दरम्यान जेव्हा झाला होता तेव्हा पूर्णपणे बेशुद्ध झालं होतं। त्याच्यानंतर 10 मिनिटं 15 मिनिटं सुट्टीवरती मग त्यांना डॉक्टरचे ते आल्यावरती CT स्कॅन केला। CT स्कॅनमध्ये फर्स्ट टाइम काही टेक्निकल इश्यूमुळे काही समजलं नाही, तर डॉक्टरांनी पुन्हा एकदा CT स्कॅन करायला सांगितलं। तर CT स्कॅनमध्ये सेकंड टाइमला थोडं घाबरण्यासारखी लक्षणे दिसली, त्यामुळे डॉक्टर लवकरात लवकर तिथे आले। आम्ही सगळे पेशंटला ॲडमिट करत होतो, तेव्हा डॉक्टरांनी फटाफट त्या पेशंटचा रिस्पॉन्स कसा आहे त्यांनी चेक केलं व्यवस्थित। त्याच्यानंतर डॉक्टरांनी साईडला घेऊन सांगितलं की अशी अशी सिच्युएशन आहे। एक डॉक्टरने अलग मेडिकल ह्याच्या लँग्वेजमध्ये फ्लो सांगितला त्यांनी। त्या फ्लोमध्ये काय करायचं इन्स्टंट डिसिजन तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं आणि हे आमच्यासाठी पण फर्स्ट टाईम होतं।
तर मग डॉक्टरने व्यवस्थित त्याच्यानंतर एक्सप्लेन केलं की असं असं करायचं. डॉक्टरने विचारलं किती चान्सेस आहेत, सक्सेस आहे. डॉक्टर म्हणजे सक्सेस आहेत, पण गर्दनच्या वरती आहे, त्यामुळे मेंदूचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला चान्सेस खूप 50-50 आहेत. मी माझा पूर्णपणे प्रयत्न करेन. ही शस्त्रक्रिया करत असताना एक 2 तासाचा कालावधी लागला. याच्यामध्ये प्रथम आपण पेशंटला भूल दिली, आपल्या अॅनेस्थेशियाच्या डॉक्टरांनी पेशंटला सक्सेसफुल भूल दिली, चांगल्या प्रकारे भूल दिली. त्यांच्याच सक्सेसफुल भुलीमुळे हा पेशंटचा आपण चांगल्या प्रकारे किनेटॉमी करू शकलो आणि मेंदूमधली रक्ताची गाठ बाहेर काढू शकलो. एक आव्हानात्मक काय होतं? ही शस्त्रक्रिया मेंदूची तेव्हाच होते की ज्यावेळी पेशंटची ऑपरेशन नाही केलं तर पेशंटच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे ही हाय रिस्क केसमध्ये ही शस्त्रक्रिया येते. ही शस्त्रक्रिया करत असताना पण पेशंटचा जीव जाऊ शकतो आणि शस्त्रक्रिया नाही केली तर पेशंटचा 100% जीव जाईल ह्याची अशी कल्पना आपण पेशंटला दिलेली असते. त्यामुळे पेशंटचे नातेवाईक या शस्त्रक्रियेसाठी तयार होतात आणि शस्त्रक्रिया करताना पण पेशंटच्या जीवाला तेवढाच धोका असतो, कारण ही शस्त्रक्रिया करत असताना आपण मेंदूची कवटी फोडून आतली गाठ काढत असतो. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मी आत्ताच सांगितलं, विविध विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. सर्जरी, मेडिसिन, पेडियाट्रिक्स, ऑर्थोपेडिक्स, ENT, ऑप्थॅल या विविध विभागांमध्ये आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे आणि महाविद्यालयाकडनं करून दिलेल्या विविध इक्विपमेंट्स आणि उपकरणं यांच्या उपलब्धतेमुळे आता बरेचसे उपचार हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. त्याचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा आणि आता साध्या उपचारांसाठी किंवा मेजर ऑपरेशनसाठी मोठ्या शहरात पाठवण्याचं प्रमाण आम्हाला अत्यल्प प्रमाणात करायचं आहे आणि त्यासाठी महाविद्यालयाकडनं खास प्रयत्न केले जात आहेत. त्याकरता रुग्णांमध्ये सुद्धा जागरूकता असली पाहिजे आणि स्किलफुल डॉक्टर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याचा सगळ्यांनी फायदा करून घेतला. अलिबाग तालुक्यातील सारळ समुद्र किनाऱ्यावरील पूल गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला असून या पुलाची लवकरच डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता MM धायतडक यांनी दिलेली आहे. 1980 पूर्वी बांधण्यात आलेल्या या दगडी पुलाची अवस्था सध्या अत्यंत जीर्ण झाली असून सिमेंटचा भाग ढासळल्याने लोखंडी गंजलेल्या सळ्या उघड्या पडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवरती बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूंना धोकादायक पूल तसेच वाहतुकीस बंद असे फलक लावलेले होते. मात्र रेवस, नवखार, मिळकतकार आणि परिसरातील गावांना जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने पर्यायी व्यवस्था नसतानाही या पुलावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान पुलाची तातडीने दुरुस्ती केली जाणार असून वाहतुकीस बंद असल्याचे लावलेले फलकही हटवण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बळवली दुर्शेत फाट्याजवळ मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती सायंकाळच्या सुमारास सुमारे 1 तास मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार क्रश सँड गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे वारंवार अशी वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यालगत अवजड वाहने उभी राहतात, त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच या परिसरामध्ये नियमितपणे सकाळ आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असतानाही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीवरती नियंत्रण आणून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ येथे आमदार रविशेठ पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर वाद निर्माण झालेला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बुद्ध विहाराचे काम पूर्ण झालेले नसताना आणि बुद्धांची मूर्ती स्थापित झालेली नसताना लोकार्पण करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच हा कार्यक्रम ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता घाईघाईत पार पडल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. ग्रामस्थ सचिन गायकवाड आणि विजय गायकवाड यांनी बुद्ध विहाराचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्याची भूमिका मांडली आहे. दरम्यान योगेश पाटील यांनी बुद्ध विहाराचे उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. तसेच आमदार किंवा ग्रामपंचायतीला विरोध नसून केवळ अपूर्ण काम पूर्ण करून त्यानंतर लोकार्पण व्हावे अशीच ग्रामस्थांची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रुप ग्राम पंचायत में
बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा जो केला ह्याच्यात जर बुद्धच नसतील तर हा मुद्दा योग्य आहे का, तुम्हाला वाटतं का योग्य? आणि आज ज्या आमदारांनी फीत कापली त्यांना आम्ही प्रश्न सुद्धा केला की साहेब इथे बुद्धांची मूर्ती नाहीये, मंदिर पूर्ण कम्प्लीट नाहीये आमचं बुद्ध विहार, तुम्ही का असं हे करताय? तर त्यांनी सांगितलं झालेलं आहे, कम्प्लीट झालंय म्हणून. एवढीच आमची समस्या आहे. आणि हे घाई करायला नव्हती पाहिजे. आम्ही सांगितलेलं की अजून 2 महिन्यांनी तुमच्या हस्तेच करायचा आहे प्रोग्राम, ह्याच्यापेक्षा मोठा प्रोग्राम करायचा आहे, तालुक्यात मोठ्या लेवलनी प्रोग्राम. कुठल्याही प्रकारचा विश्वासात ग्रामपंचायतनं न घेता हा कार्यक्रम उरकलेला आहे. आम्ही ग्रामस्थांना विचारून करायला हवं होतं. आमची तेवढीच मागणी होती आमची. या ठिकाणी आंबेडकर नगर येथे जो बुद्धविहाराचा जो लोकार्पण सोहळा पार पडला, मुळातांशी हा संपूर्ण विषय घेत असताना संपूर्ण त्या ग्रामपंचायतीतील जे त्या संबंधित जे लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांना समक्ष बसून हा विषय घेणं अपेक्षित होता. तत्पूर्वी सन्माननीय आपले आमदार मान्य श्री रविशेठ पाटील यांच्याच प्रयत्नातून या ठिकाणी 10 लाखाचा निधी टाकला आणि त्यांच्याच प्रयत्नांनी या ठिकाणी मुहूर्तमेढ झाली. आणि असं ज्यावेळी आम्ही प्रश्न केला असता ग्रामस्थांनी, त्यावेळी सन्माननीय आमदारांनी या ठिकाणी आश्वासन सुद्धा केलेलं आहे की या ठिकाणी पुढचं काम लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वासित केलेलं आहे. आणि त्यानंतरच या ठिकाणी बुद्धविहाराचा लोकार्पणाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आणि ही गोष्ट होत असताना कुठल्याही प्रकारचा कार्यक्रमात आम्ही व्यत्यय नाही, कुठल्या प्रकारचा साहेबांना या ठिकाणी विरोध नाही आहे. फक्त आमचं म्हणणं एवढंच होतं की जो प्रस्तावित कामाचा आराखडा होता त्या आराखड्याप्रमाणे काम होणं अपेक्षित होतं. त्या अपेक्षित असल्या कारणानेच आम्ही या ठिकाणी साहेबांना विरोध न करता या ठिकाणी साहेबांना फक्त आम्ही त्याची विचारणा केलेली आहे. आणि विचारणा केल्याच्या नंतर साहेबांना आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे आश्वासित केलंय की या ठिकाणी येत्या आमचं नियोजन सुद्धा त्या पद्धतीत होतं की या ठिकाणी साहेबांच्याच हस्ते या ठिकाणी आम्हाला खूप मोठ्या थाटामाटात या ठिकाणी मूर्तीचं कार्यक्रम सुद्धा करायचा होता. परंतु ग्रामपंचायतीच्या मार्फत त्या ठिकाणी कोणाला विश्वासात न घेता घाई झाली की लवकरात लवकर करायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की टप्प्याचं काम आहे, तो टप्प्याचं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही हा काम करतोय असं ग्रामपंचायतीने सुद्धा या ठिकाणी आश्वासित केलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो काम पूर्णपणे नेऊ. परंतु असं अपेक्षित नव्हतं की या कामाला घाई होणं ही अपेक्षित नव्हती. तरी ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि सन्माननीय आमदारांच्या मार्फत आम्हाला आश्वासित केलंय. तरी येणाऱ्या दिवसात आपण बघूयात की लवकरात लवकर कुठल्या पद्धतीने काम होतोय. आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीला आणि असणाऱ्या आमच्या सन्माननीय आमदारांना आमचा या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विरोध नाहीये. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ परिसरातून अलिबागकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडल्याने वाहन चालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज हजारो लहान मोठी वाहने प्रवास करत असतात. मात्र खड्डे बुजवण्यासाठी यापूर्वी बसवण्यात आलेले पेवर ब्लॉकही अनेक ठिकाणी उखडून निघाल्याने रस्त्याची परिस्थिती आणखी गंभीर झालेली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवरती संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून या प्रश्नावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे आणि शहराध्यक्ष प्रभाकर तांडेल यांनी व्हिडिओद्वारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केलेली आहे. 9 ऑगस्ट पूर्वी दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. दरम्यान त्यांच्या वक्तव्यावरती NHAI कार्यालयाची तोडफोड करण्याचा उल्लेख करण्यात आलेला असून हे संबंधित पदाधिकाऱ्यांचे विधान आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडवून प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून सातत्याने होत आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा 9 तारखेला रायगड दौरा होत आहे. या रायगड दौरा अनुषंगाने सर्व महाराष्ट्र सैनिकांनी जय्यत तयारी तर केलेली आहेच, परंतु मुंबई गोवा महामार्ग
मार्गावर अनेक प्रकारचे खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे ह्या रोडने जाणार आहेत, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची NHAला एक नम्र विनंती आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे व मनसेचे सर्व नेते पदाधिकारी ह्या रोडनी 9 तारखेला जाणार आहेत, येणार आहेत. त्यांचा हा प्रवास रायगड दौरा होणार आहे. तर तोपर्यंत राजसाहेब येण्याच्या आधीपर्यंत जर हे सगळे खड्डे तुम्ही भरले नाहीत आणि हा खड्ड्याचा पूर्ण व्यवस्थित जर काय चांगल्या पद्धतीने तुम्ही केले नाहीत आणि जर काय कुठल्या कार्यकर्त्याची गाडी खराब झाली किंवा कुठल्या आमच्या नेत्याची गाडी जर का या खड्ड्यांमुळे खराब झाली आणि ह्याच्यात जर का विघ्न कोणता आढळला तर आजच ताकीद आणि हा इशारा समजा की 9 तारखेपर्यंत जर का हे व्यवस्थित झालं नाही तर 10 तारखेला NHAचं ऑफिस फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कुडुगाव येथे जिल्हा परिषद शाळेसाठी 2 नवीन वर्गखोल्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषद शाळा कुडुगाव आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान ही घोषणा आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी केली आहे. कार्यक्रमावेळी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवरती 2 नवीन वर्गखोल्यांची मागणी आमदार सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी तात्काळ 2 वर्गखोल्या मंजूर करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावेळी ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांचे आभार मानले. कार्यक्रमाला गुरुप्रसाद पवार, संदेश घगवे, अभिषेक बडबे, राजा बडबे, आबा बडबे, राजाराम घुगे, शिक्षिका अनया धुंदर, पंचायत समिती अधिकारी पांचाळ, शिक्षक, ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरणाचे फायदे सांगतात, पक्ष्यांचे जोपासण्याचे विषय सांगतात किंवा अन्य कुठचे विषय सांगतात, ते फायदे आहेतच. परंतु वृक्षारोपणामुळे आपल्याला भविष्यामध्ये जो फायदा होणार आहे त्याचे आपल्याला शिक्षक माहिती देतीलच. आणि मी मुद्दाम इथे येण्याचं कारण एवढंच होतं की आपल्या या शाळेची बऱ्याच वेळा गुरु पवारकडनं किंवा अन्य लोकांकडनं ऐकून होतो आणि या शिक्षकांनी देखील ही शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पटसंख्या देखील चांगली, याबद्दल मी त्या शिक्षकांचं आणि इथल्या ग्रामस्थांचं अभिनंदन करतो. या शाळेला आवश्यक 2 खोल्या देखील मंजूर करतो आणि मी आबा बंधूंना विनंती केली की शाळेला येणारा जो रस्ता आहे हा देखील थोडी जर तुम्ही जागा दिली तर हा रस्ता देखील व्यवस्थित होईल, जेणेकरून मुलांना त्याचा फायदा होईल आणि आबा पणबे माझी विनंती मान्य करतील याची मला पूर्ण खात्री आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नमस्कार, माझं नाव गुरुप्रसाद मनोहर पवार, लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांचा आपल्या विधानसभा मतदारसंघात 5 लाख झाडं लावण्याचा जो संकल्प आहे त्या संकल्पाचाच एक भाग म्हणून मठमधील कडुगाव येथे PM श्री कडुगाव शाळेमध्ये वृक्षारोपणाचा आज कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या आमच्या शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. शाळेतली अडचण लक्षात घेऊन त्यांनी 2 वर्गखोल्यांना मंजुरी ह्या आजच्या कार्यक्रमानिमित्त दिली. त्याच्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने PM श्री कडुगाव शाळेच्या वतीने सन्मान्य आमदार साहेब यांचे आम्ही खरोखर शतशः आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राजापूर ग्रामविकास अधिकारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती राजापूरच्या आवारामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला. या कार्यक्रमाला आमदार किरण उर्फ भैया सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना आमदार किरण सामंत यांनी वृक्षारोपण हा केवळ 1 दिवसाचा उपक्रम नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि तापमान वाढ यावरती मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि संवर्धन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेत पर्यावरण रक्षणाचा निर्धार व्यक्त केला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सावंतवाडी तालुक्यातील घारपी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय. 1 दिवस बळीराजासाठी, आपल्या अन्नदात्यासाठी या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून नांगरणी आणि भाताच्या रोपांची लावणी करण्याचा अनुभव घेतलाय.
बांधावरची शाळा या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी घारपी येथील शेतात पोहोचले आणि शेतीचे प्रत्यक्ष धडे गिरवलेत। यावेळी विद्यार्थ्यांना भात लागवडीची प्रक्रिया, शेतकऱ्यांचे कष्ट, ऋतुचक्राशी असलेले शेतीचे नाते आणि अन्न निर्मितीचा संपूर्ण प्रवास जवळून पाहण्याची संधी मिळाली। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आदराची भावना निर्माण झाली, तसेच अन्नदात्याच्या श्रमाचे महत्त्वही त्यांनी अनुभवले। शिक्षणासोबत जीवनमूल्यांची जपणूक करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला असून उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनीही या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे विविध सामाजिक आणि सार्वजनिक मागण्यांसंदर्भात रविवारी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता LP इंग्लिश स्कूल ST स्टँड समोर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। आयोजकांच्या माहितीनुसार सरकारी, निमसरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंत्राटी पद्धत बंद करणे, सुशिक्षित बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकरी देणे, EVM ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणे, मंदिरातील दानातून आरोग्य व शिक्षणासाठी निधी उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या अधिक संधी निर्माण करणे, तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्यांवरती या मेळाव्यात भूमिका मांडण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आले असून शिवसैनिक, तरुण, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थी व युवकांवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि लांजा येथील तहसीलदार कार्यालय तसेच पोलीस ठाण्यामध्ये निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात महाराष्ट्रासह देशभरातील विविध आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक युवती तसेच नीट परीक्षेसंदर्भातील आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरील गुन्हे त्यांच्या शैक्षणिक आणि भविष्यातील आयुष्यावरती परिणाम करणारे असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणामध्ये लक्ष घालून संबंधितांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तर झालेल्या जबरदस्त अशा सगळ्या महाराष्ट्रव्यापी आणि दिल्ली म्हणजे देशात संपूर्ण सगळीकडे आज जे तीव्र आंदोलन झालं हे सत्ताधाऱ्यांनी विशेष लक्षात घ्यायला हवं। युवक आणि विद्यार्थी यांची गळचेपी करून त्यांच्यावर लाठीमार करून क्रूरतेने त्यांच्यावर जे FIR दाखल केले आहेत, गुन्हे दाखल केले आहेत, हे दाखल केल्यामुळे त्यांचं भविष्य, त्यांचं करिअर भविष्यात खराब होऊ शकतं। या संदर्भात आम्ही या निषेध सभेद्वारे एक घोषित करतो की जसं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील जे युवकांवर आणि विद्यार्थ्यांवर जे गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्यात येतील, तर त्याची अंमलबजावणी करावी आणि तसेच केंद्र शासनाने जे गुन्हे दाखल केले आहेत आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य नष्ट करण्याचा जो विडा उचलला आहे तसं न करता त्यांच्या भविष्याचा सगळा विचार करून त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी आम्ही या निषेध सभेद्वारे विनंती करतो आणि या सर्व त्यांच्या गळचेपी करण्याच्या आणि क्रूर धोरणाचा आम्ही निषेध करण्यासाठी आज इथे एकत्र राजापुरात जमलेलो आहोत। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।